आजच्या सकाळच्या मननचिंतनाला आपण सुरुवात करू. सगळ्यांच्या परिचयाचं गायन आपण गाऊया. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धी राहा स्थिर 163, विजय संगीत 163 आणि उपासना संगीत 568. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धी राहा स्थिर 163. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धी राहा स्थिर. पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. सर्वदा संख्यवैरी हल्ला करीती. बाण येते आम्हावरी, शूर पडते. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. तो वैरांचा सरदार, साच बलवान. ख्रिस्त परी तारणार, कैवारी महान. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. सैनिकांनो कादवावे, जुंजत्याशी. शेवटास युद्ध न्यावे, मिळा ख्रिस्ताशी. जय जयकार करा, यश मिळते. सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगते. मी आपल्या मंडळीचे पंच श्री राजेंद्र व्यास यांना विनंती करणार आहे, तुम्ही पुढे येऊन प्रार्थना करायची आहे. आज सन्मान्य रेव्हरंड LP पाळक साहेब यांच्याकडून पवित्र वचनाची सेवा होणार आहे. या प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा, मान सन्मान आम्ही तुला देतो आणि तुझे आभार मानतो प्रभू. यासाठी पुन्हा नव्याने प्रभू आमच्या आयुष्यामध्ये तू एक नवीन दिवस जोडला आणि या दिवसाची सुरुवात आम्ही तुझं स्तुती स्तवन, तुझ्या वचनाचं मनन करून करत असताना तू आम्हा प्रत्येकाला एक नवीन कृपापूर्वक सामर्थ्य दे, नवीन आशीर्वाद दे. आणि विशेष करून आम्ही तुझ्या दासाला तुझ्या हाती समोर ठेवतो परमेश्वरा. तर पवित्र राजासमोर समोर तुझ्या दासाला उभं करतो यासाठी की प्रभू त्यांच्या मुखातून निघणारं तुझं पवित्र वचन आम्ही जे बघू, जे ऐकू, प्रत्येकाला आशीर्वादित असं होऊ दे. एक नवीन दिशा, एक नवीन सामर्थ्य त्यांच्या तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांच्या मुखातून तू आम्हा प्रत्येकाला दे. हीच आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. लागणारी कृपा, पवित्र आत्म्याचे सामर्थ्य तुझ्या दासाला पुरव. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नाम भक्त म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद ब्रदर. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन, देवाच्या पवित्र वचनासाठी आपण तयार होऊया आणि उपस्थित वडील मंडळ, मी रेव्हरंड LP पाळक साहेब ख्रिस्त येशूत तुमचं स्वागत करतो आणि मननाच्या सेवेसाठी आमंत्रित करतो.
आजच्या मननासाठी आम्ही पहिले इतिहास याचा 12वा अध्याय, पहिले इतिहास अध्याय 12 आणि वचन 32. पहिले इतिहास अध्याय 12 आणि वचन 32 हे वाचूया. काल प्रवृत्ती ओळखून इस्रायलाने काय करावे हे ज्यांना कळत होते असे इसाकार वंशातील 200 नायक आले. त्यांचे सर्व भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते. प्रार्थना करू. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ, जिवंत, प्रेमळ पित्या, तुझ्या पवित्र वचनाकडे आम्ही जात असताना तुझे स्वर्गीय भेद, स्वर्गीय विचार आमच्यासमोर तू ठेवत असताना पवित्र आत्म्या, केवळ तुझ्याद्वारे तुझ्यापासून स्वर्गीय ज्ञानाचे योगे आणि स्वर्गीय योजनेनुसार तुझ्या वचनाचे विचार आज वर्तमानमध्ये आमच्या जीवनासाठी तू काय बोलू इच्छित आहे ते तुझ्या वचनामधून आमच्यासमोर तू ठेव. या वचनाची योगे सेवा करीत असताना, तुझे विचार प्रभू प्रगट करीत असताना पवित्र आत्मेच्याद्वारे मला सहाय्य दे, शक्ती दे प्रभू, आणि तुझी कृपा सदैव राहू दे. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो आहे. पहिले इतिहास 12 आणि 32 या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, मध्यस्थीचा जन्म म्हणजे आत्मिक वांझपणाचा शेवट. मध्यस्थीचा जन्म म्हणजे आत्मिक जो वांझपणा असतो त्याचा शेवट आहे. आणि पृथ्वीवर पवित्र आत्म्याचे प्रचंड संचलन आरंभ होण्यापूर्वी काल आणि समयाचे ज्ञान ओळखणारे मध्यस्थ परमेश्वर उभे करतो. फार महत्त्वाची गोष्ट आज या 2 शब्दामध्ये आम्हाला पाहायला भेटतं आहे की जेव्हा एक मध्यस्थीचा जन्म होतो, आत्मिक मध्यस्थीचा जन्म होतो, तेव्हा आत्मिक वांझपणाचा शेवट परमेश्वर करून टाकतो. आणि पवित्र आत्म्याचे प्रचंड संचलन, प्रभाव या पृथ्वीवर परमेश्वर निर्माण करण्या अगोदर काल आणि समयाचे ज्ञान आहे असे ओळखणारे मध्यस्थ परमेश्वर उभे करतो. सैतानाचे कडकोट तटबंदी तोडणारे सैन्य म्हणून त्यांना एक मान्यता प्राप्त झालेली असते. मध्यस्थीचा आरंभ हा वर्तमान काळामध्ये सुरुवात होते, पण तो भविष्य काळामध्ये महान परमेश्वराची योजना पाहत असतो. मध्यस्थी ही एक उपनदीप्रमाणे पुढे भविष्यात मोठ्या नदीला जाऊन मिळते आणि मोठे बल जोम प्रदान करते. ही नदी परमेश्वराची महान योजना वाहून नेते असं आम्हाला इतिहासामध्ये, देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटते. अशा प्रकारचे ज्ञान असणारे लोक होते का बायबलमध्ये? अशा प्रकारचे काल आणि समयाचं ज्ञान त्यांना देवाच्या आत्म्यापासून, देवाच्या वचनामधून त्यांना प्राप्त झालं. असे लोक होऊन गेले का बायबलमध्ये? असे मध्यस्थ होऊन गेले का? हो, होऊन गेले. दानियल पहा तुम्ही, शास्त्रलेखावरून दानियेलाला समजलं असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे जे परमेश्वराचे आत्मिक मध्यस्थ म्हणून जे उभे राहणारे, ते शास्त्रवचनाचं त्यांना सखोल ज्ञान असतं. पवित्र आत्म्याची योगे आणि प्रेरणेच्याद्वारे परमेश्वर त्यांना त्या समयाचं आणि त्या काळाचं परमेश्वर त्यांना पुरेपूर ज्ञान करून देत असतं. दानियेलाला समजलं की परमेश्वराने एक समय निश्चित केलेला आहे. देवाच्या वचनात लिहिल्याप्रमाणे परमेश्वराने एक समय निश्चित केलेला आहे. या समयामध्ये परमेश्वर काम करायला जात आहे आणि हे ओळखणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. असे मध्यस्थ हे ओळखतात, परमेश्वराची योजना ओळखतात. आणि म्हणून दानियेलाने ओळखली आणि बंदिवासाची संख्या आणि त्याचा अर्थ त्याला कळाला आणि परमेश्वर आता या समयास त्याचं कार्य निश्चित करणार या आशेने तो प्रार्थनेमध्ये गेलेला आहे, मध्यस्थी सेवेमध्ये गेलेला आहे. आणि आम्ही पाहतो
की परमेश्वराने आपलं काम समयानुसार पूर्ण केलेलं आम्हाला पाहायला भेटते. त्याप्रमाणे एज्रा आहे, यरूशलेमची पुनर्स्थापना करताना त्याने ओळखलं की हाच तो समय आहे की परमेश्वर हे काम करायला जात आहे. आता पहा, इसाखाराची मुले याविषयी मी प्रकाश टाकत असताना, इसाखाराच्या मुलाविषयी प्रकाश टाकत असताना या वंशाचा फार कमी उल्लेख बायबलमध्ये आहे. इसाखाराची मुले या वंशाचा फार कमी उल्लेख आहे बायबलमध्ये. यहुदा वंशासारखा वरचळ, ज्या वंशामधून दावीद आणि येशू जन्माला आले अशा प्रकारचा हा वंश नव्हता. एफ्रामासारखा धनाढ्य वंश नव्हता. एफ्राम फार धनाढ्य वंश होता. शमूएल आणि यहोशवासारखे त्यामध्ये उदयास आले. दान वंशासारखा हा वंश नव्हता. त्यामध्ये शमशोनासारखे बलवान शास्ते निर्माण झाले. लेवी वंशासारखा हा वंश नव्हता ज्यामध्ये याजक जन्माला आले. परंतु पहिले इतिहास 12 आणि 32, ज्यावेळेस दाविदाला सत्ता देणार त्यावेळेस अनेक लोक एकत्र आले असताना, लाखोमध्ये लोक एकत्र आले असताना, परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की या इसाखाराच्या वंशामध्ये फक्त 200 लोक होते. एफ्रामाच्या वंशामध्ये 200 नायक होते. आणि असं म्हटलेलं आहे की या समयामध्ये या राष्ट्रासाठी परमेश्वर काय करायला जात आहे त्यांनी ओळखलं. फार महत्त्वाची गोष्ट आहे. इसाखाराच्या मुलांनी ओळखलं की या राष्ट्रासाठी परमेश्वर काय करायला जात आहे. हे इसाखाराच्या मुलांना त्याचा अर्थ कळाला. ते एका ध्येयाने एकवटलेले होते. हा त्यांची विशिष्ट त्यांना कळालं परमेश्वर या समयामध्ये इस्रायल राष्ट्रामध्ये काय करायला जात आहे. ज्यावेळी दाविदाला सत्ता मिळणार त्या काळामध्ये या 200 नायकांनी त्यांनी ओळखलं की परमेश्वर या दिवसामध्ये या राष्ट्रासाठी काय करायला जात आहे. ही फार महत्त्वाची योजना त्यांना कळाली. ते एका ध्येयाने ते एकवटलेले होते. आत्म्यामध्ये ते बलशाही होते. तीक्ष्ण विवेक बुद्धी दृष्टी त्यांना होती. आणि विशेष म्हणजे ते सर्व एकमेकाच्या अधीन होते. फार महत्त्वाची गोष्ट आहे. ते सर्व एकमेकाच्या अधीन होते. आणि भविष्यात परमेश्वर या राष्ट्राला कुठे नेत आहे हे त्यांना समजलं. आणि म्हणून त्यांच्याविषयी 5 गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. पहिली गोष्ट आहे, चिन्ह म्हणून ही जन्मास घातलेली मुले होती. चिन्ह म्हणून जन्मास घातलेली मुले होती. उत्पत्ती 30:17 आणि 18 मध्ये आत्मिक वैधत्व दाखवण्यासाठी, उत्पत्ती 29:30 ते 32 ही वचने आम्ही पाहतो की परमेश्वराने एक गोष्ट थांबवलेली आहे. आणि राहेलीने एक मार्ग अवलंब केला. तिने आपली दासी याकोबास दिली. 30वा अध्याय 3रं वचन यामध्ये जेव्हा आम्ही पाहतो की दान आणि नप्ताली सारखे पुन्हा त्या ठिकाणी आम्हाला दिसतात. पुन्हा लिया आणि जिल्पा याने याकोबास दिले. लियाने जिल्पाला याकोबाला दिली आणि गाद आणि आशेर झाली. तरी देखील राहेल ही वांझ होती. आणि आम्ही पाहतो की पुढे एक घटना घडते. रोबेन शेतात जाऊन उत्पत्ती 30 आणि 14 आणि 15 तो पुत्र दात्रीची फळे आणतो. आणि जगिक साधनांचा उपयोग त्यांनी केलेला आहे. लियाने पुत्र दात्रीची फळे राहिलीस विकली. आणि तो समय जो होता तो समय 30 आणि 17 इसाखाराचा जन्म झाला. इसाखाराचा अर्थ आहे प्रतिफळ. इसाखार या नावाचा अर्थ आहे प्रतिफळ. उत्पत्ती 49:14 आणि 15 तो म्हणतो की आमचा जन्म आहे चिन्ह म्हणून आम्ही
या राष्ट्रासाठी समाजासाठी आम्ही जन्मास आलेलो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की हे चिन्ह म्हणून एक प्रसंग या ठिकाणी दिसतो. उत्पत्तीच्या पुस्तकामधून ते याकोबाच्या घराण्यामधून जे काही घटनाक्रम घडलेला आहे त्यामधून आम्ही पाहतो की त्यामधून पुढे आम्ही पाहतो 30 आणि 17 ज्यावेळेस पाहतो की इसाकाराचा जन्म झालेला आहे. याचा अर्थ प्रतिफळ. उत्पत्ती 49, 14 आणि 15 त्यांच्या जीवनाचं दुसरी एक गोष्ट आम्हाला पाहायला भेटते ती ही आहे ओझे वाहणारे. म्हणून परमेश्वराने आम्हाला जन्मास घातलेले आहे, चिन्ह म्हणून जन्मास घातलेले आहे, ओझे वाहणारे म्हणून जन्मास घातले. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो याकोबाने मरण्यापूर्वी आशीर्वाद दिला आणि असं म्हटलेलं आहे की त्याने भार वाहण्यास आपला खांदा त्याने दिला. इसाकाराची मुले गाढव ओझे वाहणारे म्हणून. आणि याकोबाच्या आशीर्वादामध्ये आम्हाला ही गोष्ट दिसून येते. उत्पत्ती 49 आपले जीवन त्या राष्ट्रासाठी मध्यस्थी सेवेसाठी वाहणारे ओझे वाहणारे म्हणून त्यांची ओळख आम्हाला शास्त्रामध्ये दिसते. फार कमी उल्लेख आहे, काही सविस्तर असं त्या वंशाबद्दल काही लिहिलं नाही, परंतु त्यांच्या जीवनामध्ये आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की आपले जीवन त्याने मध्यस्थी सेवेसाठी ओझे वाहणारे म्हणून त्याने आपलं जीवन समर्पित केलेलं आम्ही पाहतो आहे. तिसरी गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो ती ही गोष्ट आहे त्यांचं जे वंश, त्यांचं महत्त्वाचं तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते ती आहे अलौकिक आत्मिक युद्धासाठी सज्ज. अलौकिक आत्मिक युद्धासाठी ते जन्मास आलेली इसाकाराची मुले होती. शास्त्रे 4 आणि 5 इस्रायल देश अनाचारी राजाच्या सत्तेखाली होता. सिसरा सेनापती होता, त्याच्याकडे बलाढ्य सैन्य होतं, 900 रथ होते आणि संदेष्टी दबोरा ही न्यायाधीश त्या ठिकाणी होती. त्यावेळेस 5 वंशांनी नकार दिला, युद्धात जाण्यास 5 वंशांनी नकार दिला. परंतु इसाकाराची भूमिका ही फार अद्भुत आहे. प्रचंड सैन्याविरुद्ध युद्धास ते गेले. फार 200 नायक होते, परंतु 5 वंश जेव्हा नकार देतात त्यावेळेस ही इसाकाराची मुले प्रचंड सामर्थ्याविरुद्ध, प्रचंड शक्तीविरुद्ध ते युद्धास गेले. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, आमचे जीवन काय म्हटलेलं आहे की अलौकिक आत्मिक युद्धासाठी ते जन्मास आलेली इसाकाराची मुले होती. आणि म्हणून विजयाचा समय त्यांनी ओळखला की निश्चित परमेश्वर आम्हाला या समयामध्ये युद्धामध्ये विजय परमेश्वर देत आहे. आणि आम्ही ते संपूर्ण चित्र पाहतो की परमेश्वराने प्रचंड पर्जन्य पाठवलं आणि त्या राजाची सैन्यांची रथांची ते चिखलामध्ये अडकले आणि फार थोड्या सैन्यांनी तो विजय संपादन केला असं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला भेटत आहे. नदीस पूर आला, चिखलामध्ये ते रुतले, परमेश्वराने मार्ग रोखला आणि त्यांनी ओळखला हा समय परमेश्वर आम्हाला विजय देत आहे. जेव्हा आम्ही आत्मिक युद्धासाठी सज्ज होतो आणि एका ध्येयाने समर्पित होऊन आम्ही एक अलौकिक आत्मिक युद्धासाठी आम्ही स्वतःला मध्यस्थ म्हणून इसाकाराच्या मुलासारखं आम्ही जेव्हा आम्ही पुढे जातो त्यावेळेस कठीण सामर्थ्याविरुद्ध देव आम्हाला विजय देतो. ही दृष्टी आणि हे ज्ञान इसाकाराच्या मुलांना ही दिव्य दृष्टी होती. परमेश्वराने मार्ग रोखला आणि त्यांना विजय दिला. ही जी चौथी गोष्ट यांच्या जीवनामध्ये जी होती ती ही इतरांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाण्यास ते तयार होते. इतरांचं मार्गदर्शन सदैव घेण्यास त्यांना वाटलं हे योग्य आहे, आत्मिक मार्गदर्शन आहे, ते घेण्यास तयार आहे. इतरांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाण्यास ते तयार होते. त्यांना निरंतर नवा अभिषेक आणि निरंतर त्यांना नवी दृष्टी त्यांना हवी होती. म्हणून त्यांचं जीवन या लहानशा गटामध्ये
200 नायक होते, एकमेकाच्या अधीन होते, ते त्यांच्या आज्ञेत होते. परंतु आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो की त्यांना एक नवा अभिषेक साठी ते सदैव तयार होते. नवीन दृष्टी त्यांना मिळावी, नवीन ज्ञान मिळावी, आणि म्हणून ते इतरांच्या अधीनतेमध्ये ते होते, असं देवाचं वचन सांगत आहे. इसाकाराच्या मुलांना यहुदांचा अभिषेक होता. यहुदाचा अभिषेक फार वेगळा अभिषेक आहे. आणि या लोकांचं जीवनामध्ये ज्यांचा जन्म, त्यांचा उद्देश एक चिन्ह म्हणून त्या राष्ट्रासाठी पुढे आलेले होते. म्हणून त्यांना एक विशेष यहुदाचा अभिषेक त्यांना मिळाला. यहुदानंतर इसाकारास तो लाभला, असं म्हटलेलं आहे. गणना 7 आणि 12 ते 17 या वचनामध्ये पाहतो. अनुवाद 27-28 मध्ये ज्यावेळेस इस्रायल लोकांना आशीर्वाद दिला त्यावेळेस यहुदासोबत हा इसाकार होता. फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या वंशाचा फार कमी उल्लेख आहे, काही सविस्तर इतकं लिहिलं नाही, पण त्यांच्यामधल्या काही एक विशिष्ट गोष्टी होत्या. त्या गोष्टीमुळे त्या राष्ट्रावर फार मोठा प्रभाव टाकला आहे. हे परमेश्वराच्या योजनेसाठी उदयास आलेले महान मध्यस्थ योद्धा होते आणि त्याने संपूर्ण राष्ट्राचं चित्र बदलून टाकलं. दुसरे इतिहास 30 आणि 1 ते 18 मध्ये तो म्हणतो की देवाने आम्हाला संजीवनासाठी जलमास आणलेले आहे. 5वी गोष्ट आहे, आम्हाला संजीवनासाठी देवाने जलमास घातलेले आहे. आणि त्या काळामध्ये आम्ही पाहतो संजीवनासाठी देवाने आम्हाला जलमास घातलेले आहे. हिजकियाच्या काळामध्ये मंदिर शुद्ध करून वलांडन सण केला. फार महत्त्वाची घटना त्या काळामध्ये घडली. हिजकियाच्या काळामध्ये आम्ही पाहतो की वलांडन सण त्यांनी साजरा केला आणि त्या काळामध्ये मंदिराचं शुद्धीकरण केलं, वलांडन सणाची स्थापना केली आणि त्यांच्यामध्ये फार मोठा सहभाग या इसाकाराच्या मुलांचा होता. तुम्ही दुसरे इतिहास 30 आणि 1 ते 18 या वचनांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला समजतं की ही जी लहानसा एक गट होता, इसाकाराचा जो वंश होता, 200 नायक होते, त्यांनी त्या राष्ट्राबद्दल परमेश्वराची योजना समयानुसार ओळखली आणि त्याने सांगितलं की परमेश्वर आम्हाला योजनेमध्ये ठेवत आहे आणि या राष्ट्राला परमेश्वर एका उज्ज्वल भविष्याकडे नेत आहे, हे त्यांनी ओळखलं. आणि म्हणून अशा प्रकारचे मध्यस्थ या दिवसामध्ये इसाकाराच्या मुलासारखी चित्तवृत्ती आणि त्यांच्यासारखे गुण घेऊन ज्यावेळेस आम्ही मंडळीला समोर ठेवून ज्यावेळेस मंडळीच्या आत्मिक उन्नतीसाठी आम्ही अशा प्रकारच्या समर्पणाने, अभिषेकाने, मार्गदर्शनाने, अधीनतेमध्ये राहून आम्ही या सेवेमध्ये ज्यावेळेस आम्ही प्रवेश करतो तेव्हा फार मोठा प्रभाव आणि फार मोठा परिणाम आम्ही घडवून आणतो. तो म्हणतो की आम्हाला संजीवनासाठी परमेश्वराने जन्मास घातलेले आहे. देवाने आम्हाला काय म्हटलेलं आहे की आत्मिक युद्धासाठी जन्मास घातलेली आहे. देवाने आम्हाला ओझे वाहण्यात जन्मास घातलेली आहे. देवाने आम्हाला चिन्ह म्हणून जन्मास घातलेली आहे. अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही या शास्त्र भागावरून आम्ही पाहतो. जेव्हा तुम्ही उत्पत्तीचं 49 अध्याय, 30वा अध्याय आणि या सर्व गोष्टींचा अगदी बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला या सर्व गोष्टीची एक लिंक तुम्हाला चांगल्या प्रकारे लागेल आणि एक चांगलं मार्गदर्शन या वचनाच्या योगे आम्हाला मिळेल. देवबाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. प्रियजन हो, ही पवित्र वचनं आमच्या मनाची पकड घेतात आणि नेहमीच अतिशय अभ्यासपूर्ण ही देवाची पवित्र वचनं आज सकाळी देखील आमच्या कानी आलेली आहे. मी पाळक साहेबांचं यासाठी आभार मानतो. परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देतो. आराधना आशिष बळवी, आकाश जॉन्सन व्यास आणि वेलांती सुनील कोतक. परमेश्वर देवबाप या प्रियजनांना जन्मदिनाचा आनंद देव. यासोबतच आपण प्रार्थना करूया पावसासाठी. परमेश्वर देवबापाने आपली कृपा करावी, आपल्या परिसरामध्ये पाऊस असावा. मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेबांना विनंती करणार आहे सगळ्यांच्या वतीने कृपा करून तुम्ही पुढे येऊन प्रार्थना करा. प्रार्थनेनंतर आशीर्वादासाठी LP वळवी पाळक साहेब पुढे येतील. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमचा तारणारा आणि उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नामामध्ये पुन्हा एक वार एक नवीन आणि सुंदर अशी सकाळ तो आम्हाला दिलीस.
यासाठी की देवबापा आम्ही तुझ्या मंदिरात यावं, तुझी भक्तिगीतं गावी, तुझी वचनं वाचावी, त्यावर चिंतन आणि मनन करावं, यासाठी दिलेली ही संधी प्रभू आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. जे वचन तुझ्या दासापासून आम्ही ऐकलं प्रभुदेवबापा, ते वचन खरोखर आम्हाला प्रोत्साहन देणारं आहे, उत्तेजन देणारं आहे. त्या वचनावर विश्वास ठेवून आम्ही देखील प्रभुदेवबापा तुझ्या राज्यासाठी निवडलेले तुझे लोक आहोत आणि आम्हाला देखील प्रभुदेवबापा देव राज्याच्या वाढीसाठी एक चिन्ह म्हणून तू आम्हाला ठेवलेला आहेस. याचा विसर आम्हाला कधी पडू देऊ नकोस. तर आम्ही सतत आणि सतत तू बोलावलेल्या पाचारणास अनुसरून आमची वागणूक आणि वर्तणूक ठेवावी, म्हणून तू आमच्यावर पवित्र आत्म्याद्वारे दया कर. आमचा तू प्रभुदेवबापा सहाय्य कर. इसाकार आणि त्याचा जन्म, त्याचे वंशज, त्यांची संख्या आणि प्रभुदेवबापा हे जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस खरोखर एक अद्भुत असं वचन प्रभू तू ठेवलेलं आहेस. आणि खरोखर प्रभुदेवबापा अतिशय अल्पसंख्येने असणारे हे लोक, परंतु त्यांना विश्वास होता, त्यांना आज्ञाधारकपणा होता आणि प्रभू त्यांना दुसऱ्यांच्या अधीन राहून सेवा करण्याची इच्छा देखील होती आणि प्रभू ते विश्वासानं काम करण्यासाठी पात्र होते. या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस खरोखर प्रभुदेवबापा एक आश्चर्यकारक अशी ही गोष्ट आहे. त्याकडे आम्ही आमचं अंतःकरण लावतो आणि त्यानुसार प्रभुदेवबापा आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असताना आमच्यावर तू कृपादृष्टी ठेव, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. आजच्या वचनाबद्दल पुन्हा एकदा तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या दासाबद्दल प्रभू आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आज प्रभू मंडळीच्या अंतर्गत सेवेसाठी, ट्रस्टच्या सेवेसाठी आमची प्रार्थना आहे. प्रभुदेवबापा मंडळ्या ह्या तुझ्या आहेत आणि SMच्या मंडळ्या गेल्या शतकानुशतकं चालू आहेत परमेश्वरा, आणि यामधून प्रभू तुझे विश्वासणारे आराधना करत आहे, भक्ती करत आहे आणि त्यांची वाढ आणि विकास देखील होत आहे. परमेश्वरा आमची प्रार्थना आहे येणाऱ्या वर्षांमध्ये ह्या मंडळ्या अधिक सदृढ व्हाव्या, येणाऱ्या वर्षांमध्ये अधिक चांगल्या रीतीने प्रभू मजबूत व्हाव्या आणि प्रभू तुझ्या येण्याच्या दिवसापर्यंत ह्या मंडळ्या तुझ्या विश्वासात टिकून राहाव्या. सैतानाचे सर्व प्रकारचे हमले, सैतानाचे सर्व प्रकारचे दोषारोप, सैतानाचं भय, या सर्वांपासून प्रभुदेवबापा ह्या मंडळांना तू मुक्त ठेवावंस. एवढंच नव्हे तर प्रभू सैतानाबरोबर युद्ध करण्यासाठी लागणारं सामर्थ्य देखील या मंडळांना तू द्यावंस, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. ट्रस्टचं काम देखील प्रभू तू आशीर्वादित केलेलं आहे. येणाऱ्या दिवसात अधिकाधिक हे काम प्रभू होत राहावं, विकासात वाढ होत राहावी, अनेकांना याचा फायदा मिळावा म्हणून देखील आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. ट्रस्टचे कार्यकारी संचालक, कार्यकारी मंडळ, मंडळांचे कार्यकारी संचालक, अध्यक्ष, पंचमंडळ, ट्रस्टी या सगळ्यांची आम्ही आठवण करतो. प्रभुदेवबापा सर्वांना तू एक विशेष आत्मा दे, यासाठी की देवबापा आत्म्याने आणि खरेपणाने या संपूर्ण सेवा प्रभू तुझ्या होत राहाव्या असं देखील त्यांना वाटू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून प्रभू आम्ही आमचं हे सर्व संस्थेचे कामकाज, चर्चेचे काम आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. प्रभुदेवबापा येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला पावसाची गरज आहे आणि प्रभू अधिकाधिक पाऊस पडत राहावा. या पावसाच्या दिवसापर्यंत प्रभू आम्हाला पुरेसा पाऊस मिळावा, नदी, नाले, ओढे, तळी भरली जावी आणि प्रभू मानवी गरजा पूर्ण व्हाव्या, असे देखील आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांची देखील आम्ही आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, आभार मानतो. देवबापा आकाश जॉन्सन व्यास, आराधना आशिष वळवी, वेलांती सुनील कोतक या सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना प्रभू तू गेलं वर्ष दिलंस, त्यांना सुखाने सांभाळलंस. त्यांना प्रभुदेवबापा त्यांच्या गेल्या वर्षाच्या आयुष्यामध्ये उत्तम प्रकारे प्रभू तू त्यांना साथ दिली, तू त्यांना प्रभू सहाय्य केलं आणि हे एक नवीन वर्ष त्यांच्या आयुष्यासाठी तू दिलं म्हणून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. येणाऱ्या वर्षात लागणारी शक्ती, आरोग्य, मार्गदर्शन त्यांना तू कर दे बापा. येणाऱ्या वर्षात जे काही सेवा, कामकाज, आपलं जीवन घडवत असताना प्रभू लागणारी शक्ती, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना तू कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज आम्ही सर्वजण तुझ्या हातात पडतो. आमचा दिवसाचा सर्व कार्यक्रम
दिवसाचं आमचं कामकाज आम्ही तुझ्या स्वाधीन करतो प्रभू. आमचा हात धरून चालीव आणि प्रभू तुझ्या सत्य मार्गावरून चालण्यासाठी लागणारी कृपा तू पुरीव, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळाचे. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर असतो आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशीच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या सर्व तुझ्या दासांबरोबर, देवाचे प्रिय विश्वासणारे देवाची मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायलाबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्याचं मनन चिंतन रेव्हरंड सॅमसन जयकर पाळसाहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.